ओके, चला तर आज आपण आता माहिती जी ऐकतोय ती माहिती ऐकतोय आपण लिंगझी स्पाइसेस ब्लॅक टी. ओके, हा लाल कलरचा बॉक्स आता माझ्या हातामध्ये आहे तो. तर सगळ्यात महत्वाचं की हा एक छोटासा बॉक्स. ओके, हा एवढी धमाल करू शकतो. तुम्ही ऐकून असं परेशान व्हाल की एवढं चांगलं प्रोडक्ट मी आतापर्यंत का नाही वापरलं, काय असं झालं. आणि म्हणजे याच्यापेक्षा काय स्वस्त असू शकत नाही. कारण याच्यातला एक सिंगल जरी आपण विचार केला की या आतमध्ये असे छोटे छोटे पाऊच आहेत, पाऊच. आणि हा एक पाऊच तुम्ही ड्राय पण खाऊ शकता, कोरडा खाल्ल्यासारखा. किंवा असं करायचं की चांगलं एक गरम पाणी घ्यायचं, चांगलं ग्लासमध्ये घ्यावं किंवा तांब्या भरून गरम पाणी घ्यावं उकळलेलं, त्याच्यात ती पुडी ओतायची आणि ते पाणी घरातल्या सगळ्यांनी पिऊ शकता. एकटा माणूस पिऊ शकतो, कामाला जाताना बरोबर सोबत घेऊन जाऊ शकतो. फक्त जेव्हा ते पाणी कधी प्याल, हलवायचं ते भांड, का तो तळाला सगळं बसतं, तो मसाला त्यात मिक्स झाला पाहिजे आणि ते तुम्हाला पीत बसायचंय. हे जर तुम्ही घेतलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तो म्हणजे ज्यांना पोटात गॅस होतो, अपचन, पोट दुखत राहतं, पोट गच्च होतं, ओके, काय सुचतच नाहीये, अशा सगळ्या लोकांना हा जर स्पायसी टी तुम्ही रेग्युलर जेवणासोबत घ्या, जेवणाच्या नंतर घ्या, तुम्हाला वाटेल तेव्हा घ्या, पण तुमच्या पोटाच्या तक्रारी 100% दूर होतात. कारण असं म्हणतात की पोटाची तक्रार ज्याची सुरू होते त्यालाच उद्या जाऊन हृदयविकार, बीपी, संधिवात, डायबिटीज असा बऱ्याच आजारांना बळी पडावं लागू शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा हा स्पायसी टी. दुसरा याचा सगळ्यात मोठा फायदा की ज्या लोकांना बारमाही सर्दी असते, ओके, किंवा ज्या लोकांना असतं काय म्हणू आपण सायनस, म्हणजे सारखं नाकातनं रनिंग नोज, पाणी येत राहतं, किंवा ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे, किंवा ज्या लोकांना दम जास्त लागतो, धाप जास्त लागते किंवा नाक चोंदलं जातं, अशा सगळ्या लोकांनी हा स्पायसी टी तुम्हाला गरम पाण्यातनं जर प्यायला सुरू केला तर दम्यामध्ये फरक पडतो. त्याच्यानंतर तुमची बारमाही सर्दी निघून जाते. किंवा तुम्हाला सर्दीची ॲलर्जी असते, ही ॲलर्जी कधी येणार नाही. घसा खवखवतो किंवा नासल ब्लॉक, म्हणजे असं नाही का नाक चोंदल्यासारखं व्हायला लागतं आणि सगळं असं सर्दी कपाळात जायला लागते असं वाटतं तुम्हाला. हे सगळे प्रॉब्लेम 100% आपल्या स्पायसी टीनी सॉल्व्ह होतातच. फक्त रेग्युलर वापरा आणि खूप स्वस्त प्रॉडक्ट आहे ते. याच्यानंतर ज्या लोकांच्या तोंडाचा वास येत राहतो, तोंडाचा वास याचं मूळ कारण आपण भरपूर खात-पीत राहतो आणि आपण ब्रश करत नाही किंवा आपण दात घासत नाहीये किंवा अन्न तुमच्या दातामध्ये फटी असतात, गॅप अडकतात, अन्न अडकत राहतं आणि मग किंवा तुम्हाला दातात आपण काय म्हणू पायरिया, तोंडाचा वास येत राहतो. तर हे जे तोंडाचा वास येत राहतो त्याच्यामुळे मग तुम्हाला माहितीये की समोरचा आपल्याला काय मीटिंग ऐकू देणार नाही, मीटिंग ऐकणार नाही किंवा तुम्हाला तुम्हाला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स राहत नाही. अरे आपल्याच तोंडाचा वास येत राहतो. मग कित्येक संसार गडबड. म्हणजे त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तोंडाचा वास येऊ द्यायचा नसेल, बरं वाटायचं असेल तर नको ते काहीतरी आतमध्ये मारण्यापेक्षा ओके, कित्येक लोक मेडिकल मधनं घेऊन काय काय तोंडात माउथ फ्रेशनर मारत असतात. त्याची काही गरज नाही. हे नॅचरल माउथ फ्रेशनर आहे. त्याच्यामुळे खा किंवा गरम पाण्यातनं पीत राहा. थोडं थोडं तरी खात राहिला तोंडाचा वास तुमचा नक्की बरा व्हायला लागतो. ह्याच्यानंतर अजून काय की ज्यांना वाटतं की त्यांचे दात आणि हिरड्या सारख्या दुखत राहतात, ओके, त्या दात हिरड्या जर तुमच्या दुखत असतील किंवा दातातनं रक्त येत राहतं किंवा दात सेन्सिटिव्ह झालेत, गार लागू देत नाही, गरम लागू देत नाहीत, कळा मारतात आणि ज्यांचे दात दाढा दुखतात त्यांना उद्या जाऊन हार्ट प्रॉब्लेम येऊ शकतो, हृदयविकार होऊ शकतो. त्याचं कनेक्शन असतं दाढेचं आणि हृदयाचं क्लोज. किंवा ज्या लोकांचे दात ठणकतात, दाढा ठणकतात, त्यांचं डोकं पण सारखं दुखत राहतं. म्हणजे हे लिंक विथ द हार्ट अँड ब्रेन, दोघांची लिंक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचे तुमचे दात दाढा शाबूत राहायला पाहिजे असेल, दुखू द्यायचं नसेल तर स्पायसी टी खा किंवा स्पायसी टी गरम पाण्यात टाकून रेग्युलर घोट पीत राहा. हा खूप चांगला आहे. याच्यानंतर अजून महत्वाचं काय आहे तर ज्या लोकांना सतत सवय आहे, माणिकचंद धारीवाल, संगमनेर आपण बघितलं की नाही, मग तिथं गुटखा चालू आहे, त्याच्यानंतर तंबाखू, बिडी, गायछाप जर्दा, आपण जे म्हणतात की लोक बिड्या ओढतात, सिगारेट ओढतात, पिवळा हत्ती, अजून काय 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 नाव आहे त्याची. यांना ज्यांना म्हणजे दोज हु आर ऍडिक्टेड विथ स्मोकिंग, ओके, टोबॅको, त्यांना जर ऍडिक्शन असेल आणि ते पागल झाले, त्याचे काय त्यांना सुचतच नाही,
अशा सगळ्या लोकांचं लिटरली मला वाटतं कालच मीटिंग झाली कोल्हापूरमध्ये. विटेकर सर सांगत होते की त्यांच्या घरामध्ये एकाला तंबाखूची सवय भरपूर होती आणि तंबाखूची सवय फक्त याने सुटली. सिगरेट सुटतं, गुटखा सुटतो, कित्येक संसार बिनकामाचे धक्क्याला लागतात. वी कॅन प्रिव्हेंट ओरल कॅन्सर बाय कन्झ्युमिंग डीएक्सएन प्रोडक्ट्स. ओके, त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट आपले वापरा. गुटखा पान तंबाखूची सवय नक्की सुटायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं ते खाऊन खाऊन जे आतले इंटेस्टाईन खराब होत आहेत, हार्टला प्रॉब्लेम यायला लागतोय, फुफ्फुसाला प्रॉब्लेम यायला लागतोय, हे सगळं पण ते क्लिअर करायला लागेल. त्यामुळे स्पायसिटी खूप महत्वाचं आहे. मग आता ह्या सगळ्यासाठी तुम्हाला काय करायचंय की आता मी तुम्हाला सांगितलं काय की लोकांना दम्याचा आजार, गुटखा पान तंबाखूची सवय असते की दाढा दुखत राहतात, तोंडाचा वास येत राहतो, त्याच्यानंतर तुम्हाला बारमाही सर्दीच आहे, तुम्हाला पचनाचे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे मेजर प्रॉब्लेम आहेत. हे तुम्हाला प्रत्येक माणसाला असतात थोडे तरी, पण लोक म्हणजे कंटाळा करतात, बघू त्याला काय होतंय, अजून काय तेवढा मोठा प्रॉब्लेम झालेला नाही. आणि असं जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं जर आपले प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलं तर तुम्हाला हा त्रासच राहणार नाही. मग ह्या सगळ्यातनं तुमचा बेनिफिट होण्याकरता आपके लिए लाया है 10 भारतीय जड़ी बूटियों एवं ग्यानरमा के अद्भुत मिश्रण के साथ. मग डीएक्सनी तुमच्यासाठी आणल्यात भारतातल्या 10 जडीबुटी वापरून, त्याच्यात ग्यानरमा पण ऍड केला. त्याच्यामुळे आपण आतापर्यंत फक्त जडीबुटी मसाले ऐकायचो भारतीय, पण त्याच्या सोबत जर ग्यानरमा आला तर सोने पे सुहागा. आणि तो जडीबुटीचा राजा पण सोबत आहे, मावळे पण सोबत आहे, प्रधान पण सोबत आहे. सगळं मिश्रण जर आपल्या पोटात जायला लागलं तर त्याचे फायदे काय, कशात मिळतं तुम्हाला सगळं हे? लिंगजी स्पाइसेस ब्लॅक टी इज नोन ॲज अ हेल्दी ड्रिंक. ओके, जे घरातल्या सर्वांच्यासाठी फायदेशीर आहे, लहान मुलापासून अगदी वृद्ध माणसांच्या पर्यंत. त्यामुळं जर हे तुम्ही रेग्युलर खात पित राहिलात तर याच्यात त्यांनी काय काय टाकलंय लिंगजी स्पाइसेस ब्लॅक टी मध्ये. आता त्याची तुम्ही सुट्टी पुडी जर कुणी मागितली तर 40 रुपयाला पुडी विकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 415 छापील किंमत आहे, 15 रुपये आपण डिस्काउंट देऊ. 400 रुपयाला पुडा घ्या, नाहीतर 40 रुपयाला सुट्टी पुडी घ्या, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. असं जर त्यांनी घेतलं स्पाइसेस ब्लॅक टी तर याच्यात काय काय टाकले? सगळ्यात महत्वाचं याच्यात त्यांनी काय टाकले? पहिल्यांदा टाकले आलं, मग टाकलाय पुदिना, मग टाकलंय लिंबू, मग टाकलंय तुळस, मग टाकले वेलची, मग टाकले लवंग, सैंधव मीठ, त्याच्यानंतर धना पावडर, हळद आणि टाकले जिरे. ओके, हे सगळं टाकलंय आणि शिवाय काय टाकलंय त्या द गॅनोडर्मा किंग ऑफ हर्ब्स. त्याच्यामुळे हे सगळं जर तुमच्या बॉडीत रोज जायला लागलं थोडं थोडं, आणि सगळ्यात महत्वाचं कित्येक लोकांनी कोरोनामध्ये भरपूर मसाले खाल्ले आणि मग ते खाऊन खाऊन लोकांना हीट झाली, त्रास व्हायला लागला, जळजळ व्हायला लागली, पण आपण सगळ्यात टाकलाय गॅनोडर्मा. त्यामुळे त्याची एक क्वालिटी काय माहितीये का तुम्हाला? इट इज अन अडॅप्टोजेनिक. ते बॅलन्स करतं, हाय होऊ देत नाही, लो होऊ देत नाही, ते तुम्हाला बॅलन्स मध्ये पकडायला लागतं. त्यामुळे तुम्हाला कशाचाही अतिरेक बॉडीला कधीच होऊ देणार नाही. हा गॅनोडर्मा त्यांच्या बॉडीत आपल्या स्पायसिटी मध्ये जायला लागल्यामुळं गॅनोडर्मा काय आहे तुम्हाला माहितीये? 5000 वर्ष पुराणी चमत्कारिक जडीबुटी है. ओके, याचा उल्लेख जुन्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये केलेला आहे. हे काय करतं? आपल्या बॉडीतल्या प्रत्येक पेशींना पेशीमध्ये जाऊन काम करतं आणि आपल्या बॉडीतले विषारी घटक आपल्या बॉडीतनं पूर्णपणे फ्लश करतं, घामातून, लघवीतून, जुलाबातून, सर्दीतून, उलटीतून. आणि हे कुठं काम करतं? टोटल बॉडी फंक्शन, टोटल हेल्थ केअर. म्हणजे अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अख्ख्या बॉडीवरती काम करत राहतं. याचा आपल्या शरीराला कुठलाही साईड इफेक्ट अजिबात होत नाही. म्हणून तर त्याला म्हणतात जडीबुटियों का महाराजा. मग हा गॅनोडर्मा आपल्या बॉडीत नेहमी नेहमी दररोज खाण्यात पिण्यात जायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं गॅनोडर्माची एक गोष्ट खास बात लक्षात ठेवा, गॅनोडर्माचे प्रोडक्ट तुम्ही ॲलोपॅथी सोबत खाऊ शकता, होमिओपॅथी सोबत खाऊ शकता,
त्याच्यानंतर आयुर्वेदिक सोबत खाऊ शकता. कशा सोबत सुद्धा गॅनोडर्माचे प्रोडक्ट तुम्ही खात राहिला तर तुम्ही ज्या औषध गोळ्या खातात त्या औषध गोळ्यांची ताकद जास्त वाढते आणि तुम्हाला लवकर फरक पडायला लागतो. त्याच्यामुळे आपलं अजिबात असं नाही की आमचं घेऊ नका आणि तुमचं घ्या ते बंद करा. जे घेताय ते घ्या, आपलं काही भांडण नाही. त्याच्या सोबत तुम्हाला आपला स्पायसी टी घ्यायचा किंवा गॅनोडर्माचे कुठले प्रोडक्ट तुम्ही रेग्युलर घेऊ शकता. ते कधी क्रॉस कनेक्शन काही करत नाहीत. त्याच्यानंतर याच्यात टाकलं जिरं. आता जिरं टाकल्यामुळं स्पायसी टी मध्ये जिरं आणि गॅनोडर्मा जर मिक्स झाला तर हे काय काम करतं, जिरा आणि अद्रक जर आपण याच्यामध्ये टाकलं तर ते काय करायला लागेल, सगळ्यात महत्वाचं तुमच्या कुठल्याही पचनाच्या तक्रारी त्यातनं ऑटोमॅटिक दूर व्हायला लागतील, म्हणजे तुमचं पचन चांगलं व्हायला लागेल. याच्यानंतर जिरा आणि अद्रक एकत्र आल्यामुळे ज्या लोकांच्या पोटात गॅस होत राहतो, पोटात अपचन होत राहतं, संडासच होत नाही, पोट गच्च व्हायला लागतं, कोरडा खोकला, कोरडी ढास ज्याला येते किंवा ज्याला उचकी लागते, मला लागली कुणाची उचकी, ओके, उचक्या लागत राहतात आणि उचकी लागून लागून माणूस जातो बर का. काय काय लोक जाताना अगोदर 2-3 दिवस उचकीवरती येतात, डेंजर प्रकार आहे तो सगळा. त्याच्यामुळं जर तुम्हाला असं काय होत असेल तर तुम्ही स्पायसी टी गरम पाण्यात टाकून खायला प्यायला रेग्युलर सुरुवात करा, म्हणजे तुमच्या पोटाची कुठली तक्रारच राहणार नाही. अपचन झालं की तोंडाचा खराब वास पण यायला लागतो, पोट गच्च व्हायला लागतं, तुमची एनर्जी राहत नाही, थकून जाता तुम्ही. पोट गच्च राहिलं तर खायचंय भरपूर, आवडतंय तर सगळं, पण पोट साफ नाही पहिल्यांदा, म्हणजे ना खाण्याची मजा न पोट साफ व्हायची मजा. आणि मग कोरडा खोकला, कोरडी ढास, दम लागतो, मग उत्साह राहत नाही. या सगळ्यातून सुटका होते तुमची स्पायसी टी रेग्युलर प्यायला लागला तर. आणि ज्या लोकांना अपचन होतं त्यांना ऍसिडिटी वाढते, पित्त वाढत राहतं, मग त्यामुळे काय होतं, तुम्हाला येतात ढेकर, खट्टे डकार आणि मग तुमच्या छातीत होतं जळजळ. त्याच्यानंतर पण जर तुम्ही आपला स्पायसी टी घ्यायला सुरुवात केला तर तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही, अपचन होणार नाही, ढेकर येणार नाही किंवा तुमच्या छातीत जळजळ होणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्यायचा आहे स्पायसी टी. आणि मग हे जर तुम्ही रेग्युलर खात पीत राहिलात तर इसके नियमित प्रयोग से भूक बढ़ जाती है, आणि भूक वाढल्यामुळं, चांगलं अन्न पचल्यामुळं तुमची वाढते रोग प्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर. कम ऑन DXN. त्याच्यामुळं तुमची तब्येत होते झिंगाट आणि तुम्ही होता सैराट. त्याच्यामुळे हे सगळं वापरा, ह्याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. आणि याच्याशिवाय त्याच्यात काय टाकलंय, लवंग, पुदिना आणि गॅनोडर्मा. आता तुम्हाला माहितीये लवंग आणि पुदिना आपण खाल्लं की काय होतं, इज लाईक अ माउथ फ्रेशनर. हे खूप चांगलं काम करायला लागतं. लवंग आणि पुदिना तुम्ही जर गॅनोडर्मा बरोबर मिक्स केलं खाल्ल्यामुळं ज्यांच्या तोंडाचा वास येत राहतो किंवा ज्यांचं सारखं सारखं तोंड येत राहतं, तोंडात आतमधून साल्टी निघतात, तोंडात गरे पडायला लागतात आणि मग त्यातनं हिरडीमध्ये काहीतरी उठायला लागतं, किंवा काय लोक जे तुम्हाला माहितीये का, जे लोक तंबाखू तोंडात धरतात, गायछाप जर्दा, जिथं जिथं रेग्युलर तोंडात धरतात ना तिथं हळूहळू पांढरा गरा पडायला लागतो आणि ते फुगायला लागतं. हे का माहितीये का तुम्ही, जी लोक तंबाखू तोंडात धरतात ना, ऍक्च्युली तुम्हाला मी सांगतो की आपलं शरीर दररोज 2.25 लिटर लाळ तयार करतं, लाळ, सलायवा. आता ही 2.25 लिटर लाळ पोटात गेली पाहिजे, आणि जर ती पोटात गेली तर त्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, त्याच्यामध्ये तुम्हाला असतात तुमच्या बॉडीत अन्न पचवणारे पाचक रस, अँटीबॉडीज. हे खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे लाळ पोटात सगळी उतरायला पाहिजे. पण हे घेतात तंबाखू आणि मग कुठं कुठं कॉर्नरला जाऊन सगळे पचा पचा थुंकत बसतात सगळीकडं, ओके. आणि मग ही लाळ सगळी जर बाहेर जायला लागली तर पचत नाही, जेवण जात नाही, कमजोर झाला, अशक्तपणा, तोंडात गरे पडले. हा उद्योगच व्हायला नको. त्याच्याकरता तुम्ही स्पायसी टी प्यायला सुरुवात करा, किंवा गायछापच्या ऐवजी ही पुडी घ्या ना 40 रुपयाला आणि ही खात बसा दिवसभर. असं दररोज जर महिना 2 महिने खाल्ले तर गायछापला हात लावणार नाही, गुटखा सुटायला लागेल, सोन्याचा संसार व्हायला लागेल. आणि कित्येक लोक गुटखा पण खातात, तो सुद्धा रिस्की आहे. त्याच्यामुळे तोंडाची दुर्गंधी घालवण्याकरता सर्वांनी वापरा, महिला, जेंट्स, पुरुष, लहान मुलं, मोठी माणसं, त्यांना तुम्ही खायला द्या. त्याच्यामुळं
तोंडाची चव बदलण्यासाठी तुम्हाला लवंग आणि पुदिना पण घेतोय की नाही, तोंडाचा वास येतोय, मग तुम्हाला पोटात गॅस व्हायला नको, बदहजमी, अपचन किंवा ऍलर्जी असते. काही लोकांनी काय खाल्लं की काहीतरी ऍलर्जी व्हायला लागते. मला काल कोणतरी म्हटलं, मी असं खाल्लं ना वांग की माझे ओठच सुजायला लागतात, डिंक लाडू खाल्ला की तोंड सुजायला लागतं. असं काय लोकांना कशाची तरी ऍलर्जी असते. असल्या अँटी ऍलर्जिक म्हणून सुद्धा स्पायसिटी चांगलं काम करायला लागेल. याच्यात टाकले इलायची आणि मोठं मीठ, सैंधा नमक आणि धना पावडर, हे सगळं टाकल्यामुळं, शिवाय टाकलाय इन ऍडिशन टू दॅट गॅनोडर्मा. त्यामुळे हे जर तुम्ही रेग्युलर घेत राहिला तर ज्यांच्या घशात खवखवतं, घशात खवखवलं की होतो गॉयटर, थायरॉइड, आयर्नची डिफिशियन्सी, ज्यांच्या गळ्याला सूज येते, अंगाला सूज येत राहते, इन्फ्लेमेशन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन कमी आहे, ज्यांना खासी, खोकला जातच नाही, कोरडा खोकला, ढास लागते, 15 दिवस खोकतात लोक, महिनाभर खोकतात लोक, उलट्या होत राहतात, मळमळते, तळमळते, ओके, किंवा काही लोकांना गाडी लागते, गाडी गावाला घेऊन जायचं, कोणाला महिला मंडळ तर 4दा गाडी साईडला घ्यावी लागते, कधी कधी गाडीतच उलट्या करतात लोक, डेंजर. मग जवळ ठेवायचा स्पायसी टी, किंवा तोंडामध्ये किंवा जिभेला फोड येतात, शिर्डीतनं रक्त येत राहतं, अशा सगळ्यांची सुटका होते फक्त DXN स्पायसी टी. बघा किती फायदेशीर आहे. आवाज पण मस्त येतो, असा आवाज करतच खायचं. अरे काय घेतो राव, हा वेगळंच काय ते, त्यांना पण टेस्ट द्यायची. मस्त आहे. कुठे मिळतं? माझ्याकडे मिळतं, एजन्सी घेतली DXNची, बिंदास बोल, घाबरायची काय सुद्धा गरज नाहीये. त्यामुळे प्रोडक्ट तुम्ही वापरा. इन सब का एक साथ इस्तेमाल पाचन क्रिया को दुरुस्त करता है. तुमचं पचायला चांगलं लागतं, भूक वाढवतं, त्यामुळे तुमचं पोट फुगणार नाही, पोट गच्च होणार नाही. ओठ थंडीत बघा काय लोकांचे ओठ फाटलेत, मग त्याला हसायला पण येत नाही, म्हणजे स्माइलच मोठं येत नाही, आवाज मोठा येत नाही, कारण ते लगेच ओठ त्याचे व्हायला लागतात. पैरों में जलन, फटी एडिया, ज्यांच्या तळपायाची आगाग जास्त व्हायला लागते, ज्यांना झोप लागत नाही रात्री, मुझे नींद नाही, मुझे चैन नाही, ओके, दिल, ओके, तर असा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खायचा स्पायसी टी, झोपताना प्यायला सुरुवात करा, मस्त झोप लागायला लागेल, सकाळ झाली कळणार नाही तुम्हाला, आणि सकाळी पोट पण एकदम साफ व्हायला लागेल, टाकाटाक, त्यामुळे पचनाचं काय तक्रार राहणार नाही. हे सगळं वापरा. शिवाय याच्यात टाकली हळद, लिंबू आणि तुलसी. आता मै तुलसी तेरे अंगण की, सगळ्यात महत्वाचं, तुळस हे खूप आपल्यातलं पवित्र अशी हर्ब आहे, जे प्रत्येक आपल्या घरासमोर असतं. म्हणतात की नाही, तुळस अंगणात असायलाच पाहिजे. पण तुळस सुकली का पाणी घालता येते बघा, टवटवीत आहे का, सुकली की गडबड आहे म्हणायचं काहीतरी घरामध्ये, तुमच्या माहिती करता. तर त्याच्यामुळे हळद पाहिजे, निंबू आणि तुळस प्लस गॅनोडर्मा. तर हे जर झालं, एकत्र आलं, तर काय होतं, हे जर तुम्ही पीत राहिला तर सर्दी पासून आणि कोरडा खोकला ढास पासून आराम मिळत आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ही हळद, ओके, त्यात असतं कर्क्युमिन, त्याच्यानंतर लिंबू, त्यात असतं सायट्रिक ऍसिड, तुळस, हे काय करतं, इट इज अ ब्लड प्युरिफायर, रक्त शुद्ध करतं. आणि ज्याचं रक्त शुद्ध नाही त्याला होतो संधिवात, त्याचं वाढतं युरिक ऍसिड, त्याच्यात वाढ लागतं कोलेस्ट्रॉल, त्याचं वजन वाढायला लागतं, त्याचं डोकं दुखायला लागतं, त्याला मूळव्याध व्हायला लागतं, त्याला कॅन्सर व्हायला लागतो, त्याला डायबिटीस व्हायला लागतो, कारण तुमचं रक्त शुद्ध नव्हतं. तुमच्या गाडीत जर पेट्रोल चांगलं भरायच्या ऐवजी भेळ मिसळ टाकलं तर गाडी चालणार नाही, गाडी बंद पडायला लागेल. मग तुमच्या बॉडीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्ही त्रास व्हायला लागेल, मग तुमची हाड दुखायला लागतील. त्यामुळे ब्लड शुद्ध होतं, रक्त शुद्ध होतं, हाड मजबूत होतात, आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या तोंडामध्ये जे किटाणू तयार होतात त्याची दुर्गंधी थांबवतं. त्याच्यामुळे स्पायसी टी खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पी हळद हो गोरी, ऐकले की नाही कधी? म्हणून लग्नात काय लावतात मुलींना, पहिल्यांदा हळद लावतात, बाई गोरी दिसायला पाहिजे, ओके, हळदी खेळतात सगळेजण. अगर आप गोरी और निखरी त्वचा की चाहत रखते हैं, सगळ्यांना आवडतं गोरी माणसं, तो इनका प्रयोग आपकी त्वचा में निखार लाता है. त्याच्यामुळे स्पायसी टी प्या आणि गोरे पण व्हा. किती फायदे आहेत बघा स्पायसी टीचे. त्याच्यानंतर पान, गुटखा, तंबाकू, बीड़ी, सिगरेट का सेवन करने वाले सावधान,
लिंजी स्पाइसेस टी जर रेग्युलर वापरला तर आपकी आदत धीरे धीरे छूट जाएगी आणि याच्यापासून होणारे संभाव्य नुकसानी टळतील. जे लोक गुटखा भयंकर खात राहतात त्यांचा जेंट्स लोकांना स्पर्म काउंट कमी होतो, स्पर्म प्रेशर कमी होतो, स्पर्म मोटिलिटी कमी होते, त्यांना मुलं होऊ शकणार नाही. गुटखा खाणारांनो सावधान, त्याच्यामुळे गुटखा नको. गुटखात काय लिहिलंय शब्द जरा बघा काय लिहिलंय. आता मी बोलत नाही, ऑनलाईन मध्ये लिमिट असतं बोलायला, त्याच्यामुळं ते मी सांगणार नाही तुम्हाला. पण गुटखा अजिबात खाऊ पिऊ नका, तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो. ओके, त्याच्यामुळं हे खाऊ नका, त्याच्याऐवजी स्पायसी टिका. आणि तंबाखू सिगरेट ओढू नका. सिगरेट कॉजेस फॅटल लंग कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. आता तर कोरोना आलाय तुमच्याकडं, डेंजर, फुफ्फुस ब्लॉक करून टाकते चांगल्या माणसाची. तुम्हाला वाटतंय बिडी तंबाखू ओढली आतापर्यंत, अजिबात बंद करू नका. कोरोना सुरू झालाय, पॅन्डेमिक कंडिशन परत आलीये. आणि स्वस्तांनी मस्त 40 रुपयाला एक तांब्यावर गरम पाणी करून प्या ना. कोरोना वी कॅन प्रिव्हेंट कोरोना. स्पायसी टी स्वस्तांनी मस्त द्या घराघरात. एवढं स्वस्त कोणा मिळतं का 40 रुपये दररोज अख्ख्या घरादाराला. त्यामुळे स्पायसी टी एक पुढे गेलीच पाहिजे पोटामध्ये सगळ्यांच्या, भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि पोटाची तक्रारी, सकाळी बसलाय मस्त पैकी, रात्री राव रोट्या खाल्ल्या होत्या, काहीतरी खाल्लं, पोटच साफ होत नाही. राव गावाला जायचंय आणि गडबड झाली, आता एसटी तर आली स्टँडवरती, काय करायचं, उद्योग नाही, स्पायसी टी पिऊनच झोपायचं. मस्तपैकी पिला तर सकाळी पोट साफ व्हायला लागेल. आणि ज्या लोकांचं पोट साफ होत नाही त्यांना उतार वयामध्ये होतं मूळव्याध, फिशर, फिस्तुला, त्याच्या ठिकाणी संडाच्या ठिकाणी कॅन्सर किंवा हृदयविकार, हार्ट अटॅक, हायपरटेन्शन, एवढं सगळे आजार, स्ट्रेस वाढायला लागतो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, गरम तांब्यावर पाणी घ्या, ग्लासभर पाणी घ्या, त्याच्या स्पायसी टी पुडी टाका आणि दररोज प्या. इसे आपका दिन बन जाएगा. त्याच्यामुळे तुम्हाला छान छान वाटायला लागेल. सगळं मिळून जर पाहायचं म्हटलं तर लिंजी स्पाइसेस ब्लॅक टी तुमच्या तोंडापासून पोटातल्या सगळ्या गडबडीपर्यंत राहत द्यायचं एकमात्र समाधान आहे. हे जर तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये दररोज सामील करून घेतलं तर तुम्ही एक डिसीज फ्री लाईफ, रोगमुक्त जीवन जगू शकता. एवढं स्वस्त 40 रुपयात लाईफ टाइम हेल्थ मिळेल तुम्हाला. रोज 40 रुपये कमांड एक्सॅन. हा झाला लिंजी स्पाइसेस ब्लॅक टी. किंमत फक्त 415 रुपये. सगळ्यात महत्वाची, 40 रुपयाला पाऊच विका सुट्टा. त्याच्यामुळे घ्या आणि तुम्ही तंदुरुस्त राहा. सगळ्याच लोकांना आर्जिजल झेपत नाही, पैसे नसतात, आपल्याकडे लोक गरीब आहेत. ओके, हातावरती पोट आहे लोकांचं, पण कॅन्सर होतो. हातावरती पोट आहे तरी कॅन्सर होतो बरं का. हातावरती पोट आहे तरी कोरोना होतो बरं का. ओके, त्याच्यामुळे ते बघत नाही तुम्ही गरीब आहे का श्रीमंत आहे का, स्लम एरियात राहता का तुम्ही बंगल्यात राहता, सगळ्यांना पकडतं ते ए टू झेड. तुमची कार्मिक अकाउंट बघतात सगळे, काय झालंय ते, कसा वागतो, काय खातो, काय पितो, काय बोलतो, पकडतं ते वरती जाऊन. मग त्यापासून जर तुम्हाला राहत पाहिजे तर हेल्थ वाचण्या चांगली होण्याकरता तुम्हाला घ्यायचे लिंजी स्पाइसेस ब्लॅक टी. ओके, याच्याशिवाय आपल्याकडे ग्रीन टी आहे, मसाला टी आहे, स्पायसी टी आहे, तुम्हाला टी लॅटे, दुधाचा चहा सुद्धा आपल्याकडे आहे, पण त्यात टाकलाय गॅड्रमा. त्याच्यामुळे तो त्रास अजिबात तुम्हाला कुठलाही होणार नाही. हे सगळं वापरा. आणि डीप टी कसा करायचा, कसा बनवायचा ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी आता, पहा. ज्यांना डिप्टी पाहिजे डिप्टी पण घेऊ शकता तुम्ही. हा तर
200-250 रुपयालाच पुढे आहे सगळे. ह्याच्यात तर 25 पुढे असतात. वजन कमी करायचे, छातीत जळजळ होते, पोट साफ होत नाही, सगळं याच्यामध्ये. हे बघा, ही पुडी 10 रुपयाला विकू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मसाला टी पिण्यासाठी दूध टाकले. ज्या लोकांना दुधात मसाला टी पाहिजे पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं रेल्वेत घेता ना तुम्ही, डिप डिप पुड्या. रेल्वेमध्ये आपण चहा पितो बघा, ते कसलं काय पॅक करून येतात काय माहिती रेल्वेमध्ये. आणि शुगर टाकायच्या ऐवजी हनी टाका, थोडा गुळ टाका, साखर शक्यतो नको. आता व्हिडिओ दाखवली त्यांनी, पण नका टाकू साखर नकोच आहे आपल्याला. बन गया आपका दिन, रोज 1 ग्लास. असं काहीतरी खा, चांगलं घ्या ना. तब्येती करतात, चांगलं खा प्या, तुमची तब्येत छान छान व्हायला लागेल. असे 3 ब्रँड आहेत आपल्याकडं, लिंगजी मसाला टी, त्याच्यानंतर ग्रीन डीप टी आणि ब्लॅक टी. ओके, थँक्यू. आता हे बंद कसं होतं? व्हिडिओ बंद कसा करायचा? हा, चलो, मी पण शिकतो बरं का झूम थोडं. त्याच्यानंतर लेमन झी, आपल्याकडं हा एक प्रोडक्ट आहे. लेमन झी हे, ह्याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे. सलाईन वॉटर म्हणजे असं ग्लासभर पाणी घ्या आणि त्यात टाका. गार पाण्यात पिलं तरी चालतं, कोरडं खाल्लं तरी चालतं. आता उन्हाळा चालू होईल, आता थंडी अचानक सुरू झाली आपल्याकडं, पाऊस पडला होता, पण साधारणपणे 8 दिवसानंतर अख्खं टेम्परेचर वाढायला लागेल, 40, 42, 45. मग तुम्ही असं घ्या, ऊन लागतं, ओके, एकदम असं अंगातलं पाणी कमी व्हायला लागतं, बॉडी डिहायड्रेट व्हायला लागते. मग त्यावेळेस तुम्हाला काय गरम चहा पीत बसू नका. लेमन जे आपल्याकडे आलाय, ब्रँड बदला, सारखं तेच घेण्यापेक्षा चव सुद्धा बदलत जाईल. लेमन जी प्या, त्याचा खूप चांगला तुमच्या बॉडीला फायदा व्हायला लागेल. आता सगळे चहा झाले, आता बोलतो मी रोझेल बद्दल. DXN रोझेल ज्यूस. तर रोझेल ज्यूस काय आहे? रोझेल ज्यूस ही समोर बॉटल आहे बघा माझ्या, ओके. आणि ही आज माहिती ऐकून चकित व्हाल तुम्ही की मी का खात पीत नाही. सबसे सस्ता प्रोडक्ट आणि सगळ्यात भन्नाट प्रोडक्ट रोझेल ज्यूस हे सगळ्यात महत्वाच्या रोसेल सायक्लिस पासून बनवलाय. तर हे जास्वंदी आपली बघतो ना आपण, गणपतीला आपण जास्वंदीचं फुल घालतो, त्या वर्गामध्ये हे मोडतं. ह्याच्यात असतं सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी. यांनी हाडं बळकट होतात, यांनी किडनी चांगली होते, यांनी रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला लागतं, यांनी आपल्या हृदयाच्या आतमध्ये जे कोलेस्ट्रॉल किंवा ब्लॉकेज यायला लागतं ते कमी होतं, यांनी आपल्या बॉडीमध्ये जे श्वसन संस्था, डीप ब्रीथिंग, अस्थमॅटिक कंडिशन त्या कमी व्हायला लागतात. व्हिटॅमिन ए, नजर चांगली व्हायला लागते, कॅल्शियम, नायसिन, एनर्जी आणि हाडं बळकट व्हायला लागतात. ह्याच्यात असतं बीटा कॅरोटीन, प्रीकर्सर ऑफ व्हिटॅमिन ए. आणि ते कशा करता, तर तुमचा बॉडी चांगली दिसायला, तुमची त्वचा चांगली दिसायला, तुमची बुद्धी अलर्ट राहायला बीटा कॅरोटीन पाहिजे. व्हिटॅमिन B1, B2, B6 हे सगळं त्याच्यामध्ये टाकले. रिफ्रेश आहे. नॅचरल इलेक्ट्रोलाइट बेवरेज. नॅचरल इलेक्ट्रोलाइट बेवरेज म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तुम्ही कधी हे पाहिलं होतं का? आपल्या घरामध्ये आपण आता एलईडी बल्ब आणतो, पण त्याच्या अगोदर आपण ट्यूबलाइट आणायचो, ट्यूबलाइट. आणि ट्यूबलाइटचा जर कॅपॅसिटर गेला ना तर ट्यूबलाइट लागतच नाही, मग ते कॅपॅसिटर जाऊन असा फिरवायला लागतो. तसा ज्यांचा कॅपॅसिटर गेलाय ना, एकदा सांगून कळतच नाही, बघतो का रे, करतो का रे, ढकलायला लागतो सारखा, ह्याचा अर्थ त्याचा कॅपॅसिटर थोडा कमजोर झालाय. ढकल स्टार्ट गाडी. किंवा तुम्ही सिलिंग फॅन पाहिलाय का? सिलिंग फॅन, त्याचा कॅपॅसिटर गेला ना तर अशी लोक बोटाने फिरवतात. रेल्वेमध्ये बघितलं का तुम्ही? एकदा पंखा फिरला की फिरायला लागतो. तसा धक्का मारायला लागत असेल ना, तर त्या माणसांना तुम्ही रोझेल भरपूर पाजा, धक्के मारायची गरज पडणार नाही. अँटी इन्फ्लेमेटरी, ज्यांच्या अंगाला सूज येत राहते, जळजळ करत राहते, ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे, आर्टिओस्क्लेरोसिस म्हणजे 95% हार्ट ब्लॉक सांगितलंय, 70% ब्लॉक सांगितलंय, बायपास करायला सांगतात, ते व्हायला नको. जर ज्यांचा बीपी वाढायला लागतो, ज्यांचं पोट सारखं दुखतं, पोटात जंत होतात, पोट साफ होत नाही, डायरिया होतो,
त्या सगळ्या लोकांनी प्यायचे रोजेल. खूप चांगलं प्रोडक्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आता सांगितलं, जास्वंदीचं जसं आपण फुल असतं की नाही, त्या फॅमिलीमध्ये ते येतं. ओके. आणि त्याला रेड सॉरेल पण म्हणतात. आणि कसं बनवलंय बघा जरा ग्लासमध्ये. तुम्ही यात आईस क्यूब पण टाकू शकता जर तुम्हाला प्यायचं असेल तर. तुम्हाला लाल प्यायची सवय असते ना संध्याकाळी बऱ्याच लोकांना. ओके, कोका कोला म्हटलं मी. तसं तुम्ही रोजेल पिऊ शकता. आणि त्याच्यामुळं याचा सगळ्यात मोठा फायदा कुठं होतो, की ज्यांचे दात दुखतात, ज्यांच्या दाढा दुखतात, ज्यांना लघवीचा प्रॉब्लेम आहे, लघवी जळजळ होते, लघवी क्लिअर होत नाही, लघवी अडकते, प्रोस्टेट ग्लँडचा प्रॉब्लेम येतो, ज्यांना मूतखड्याचा त्रास होतो, ज्यांचं युरिन आउटपुट कमी झालंय, ज्यांना थंडी भरपूर वाजते, सर्दी कफ खोकला जास्त होतो, आणि ज्यांना होतो हँगओव्हर, तेरी यादों का हँगओव्हर, त्यांचा होता हँगओव्हर काढण्यासाठी त्यांना प्यायचं आहे रोजेल. त्यामुळे रोजेल जर तुम्ही पिला तर तुमच्या बॉडीला तुमचा भरपूर फायदा व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, हे तुम्हाला चांगलं फिलिंग द्यायला लागतं, पोटातले अल्सर सुद्धा कमी करायला लागतं. याच्यामध्ये अजून काय आहे, इट हॅज अन इनक्रेडिबल लिस्ट ऑफ न्यूट्रिएंट्स, भरपूर पौष्टिक तत्व आहेत. व्हिटॅमिन ए, B2, B3, त्याच्यात सोबत प्रोटीन आहे, प्रथिन, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, नॅचरल फॅट, लिक्विड फॉर्म मध्ये फक्त पाण्यात टाकायचंय. आणि तुमच्या माहिती करता 20 मिली जरी टाकलं तर ते असं मस्त तांब्या भरून पाणी होतं. म्हणजे 4-5 ग्लास, असं मोठा जग घ्या, जगात टाकायचे मस्त 20-30 मिली, प्यायचं, घट्ट प्या, मस्त प्या. तुम्हाला भरपूर पौष्टिक तत्व मिळायला लागतील. आणि जर तुमच्या बॉडीमध्ये पौष्टिक तत्व भरपूर असतील ना, तर तुम्हाला बाकीची बरीच कामं करता येतील. बरीच कामं म्हणजे काय, नुसता माणूस बॉडीने माणूस आहे, पण त्याला चांगलं बोलता येत नाही, त्याला उंची कमी आहे, त्याचं वजन कमी आहे, त्याची नजर कमी आहे, त्याच्या स्किनला काहीतरी अंगाला उठायला लागलंय, ओके, किंवा त्या अभ्यासातच हुशार नाहीये, त्याची नजर कमी झाली, त्याला ऐकायला कमी येतं, किंवा केस छान नाहीयेत. हे का झालं, तर त्या माणसाला खायला प्यायला चांगलं भेटलेलं नाही, पौष्टिकता. नुसतंच दररोज आपलं एकच खाणं चाललंय. त्यामुळे सगळी फळं भाज्या एकत्र जर आल्या तर तुम्हाला यातनं खायला मिळतं, स्पिरुलिना मधनं खायला मिळतं, नॉन-इझी मधनं मिळतं. पण हे सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट आहे. व्हिटॅमिन सी ची भरमार त्याच्यामध्ये. इट प्रोटेक्ट्स युअर हार्ट. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, की आत्ताच माझ्याकडं मी निगडी ऑफिसला गेलो होतो आणि तिथं एक माझे जुने मित्र आहेत. ते मला म्हटले की सर माझ्या सासऱ्यांना एक रिपोर्ट काढलाय आता, कोल्हापूर साईडला राहतात आणि त्यांना सांगितले 95% हार्ट ब्लॉक, सॉरी 90% हार्ट ब्लॉक सांगितले, आणि 10 दिवसात निर्णय घ्या, नाहीतर तुम्हाला बायपास करावं लागेल. बायपास आता आहे 3-4 लाख रुपयाला. आणि सर ऑपरेशनचा काय प्रॉब्लेम नाही, त्यांचा कॅशलेस इन्शुरन्स आहे. कॅशलेस म्हणजे कंपनी सर्व्हिसला असतील, बाबा आई बाबांना फ्री असतो. मग काय म्हटलं, बायपास करणार का तुम्ही? बायपास केलं म्हणजे सुट्टी झाली का तुमची? नाही सुट्टी झाली, परत बायपास होऊ शकतं, रिकरन्स येऊ शकतो. मग अशा लोकांना सुद्धा आपण रोजेल पाजू शकतो, आर्जिजेल देऊ शकतो, आपला चहा पाजू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं, मी त्यांना एक प्रश्न विचारला की त्यांना हार्ट ब्लॉक का झालं, तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या सासऱ्यांना पान आणि सुपारी खायची भरपूर सवय आहे. आता पान दररोज तुम्ही खाता, कहके पहान बनारस वाला डॉन, ओके, आलं नाही, छोरा गंगा किनारे वाला. तर तुमचा पान, तुमची तंबाखू, तुमची दारू, तुमचा गुटखा, तुमच्या सवयी तुम्हाला एक दिवस मारणार आहेत. तारणार कोणच नाही, तारणार एकच, डिएक्सॅन. त्याच्यामुळे जर तुम्हाला बॅड हॅबिट्स असतील तर कृपा करून सोडा. सोडू शकत नसाल तर अलॉंग विथ युअर बॅड हॅबिट्स वी कॅन कन्झ्युम डिएक्शन प्रोडक्ट्स. ऑटोमॅटिक डिएक्शन प्रोडक्ट तुम्हाला अशी वापरत जर राहिला तर तुमच्या वाईट सवयी आपोआप सुटायला लागतील. तुमचं हृदय सुद्धा ते चांगलं करायला लागतील. याच्याशिवाय ते स्पोर्ट्स एनर्जी ड्रिंक, म्हणजे जे लोक उन्हातानात टेनिस खेळतायत, फुटबॉल खेळतायत, कबड्डी खेळतायत, दिवसभर पोरग क्रिकेट खेळत बसले, सारखी ताण लागते, नुसतंच पाणी पिते, जेवतच नाही, तर अशा लोकांना त्या पाण्यामध्ये रोजेल टाका. त्या पाण्यात जर रोजेल टाकलं तर एनर्जी पण मिळायला लागेल आणि बॉडीला ताकद पण वाढायला लागेल. त्याच्यामुळं, किंवा आपली पोरं पितात काहीतरी कोक पित बसतात, किंवा कॅन आणतात प्यायचं, फ्रुटी पितात, त्याच्यात असतात अनहेल्दी स्वीटनर,
नुसतंच गोड लागतं, त्यांनी आपल्या बॉडीमध्ये एक्सेस शुगर जायला लागते आणि एक्सेस शुगर बॉडी दिली की तात्पुरतं बरं वाटेल, पण नंतर साईड इफेक्ट बॉडीत भरपूर यायला लागतील, सारखी सारखी ताण लागायला लागेल. त्याच्यापेक्षा रोझेल टाकून प्या, एनर्जी ड्रिंक म्हणून तुम्ही पिऊ शकता. याच्याशिवाय तुम्हाला हे का घ्यायचंय, सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला तुमचे ह्याच्यात कॅल्शियम भरपूर आहे, त्याच्यामुळे तुमची हाडं, तुमचे दात मजबूत व्हायला लागतील, तुमचे बोन स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, बोन डेन्सिटी, हाडं ठिसूळ होता कामा नये. त्याच्याकरता तुमची बोन्स आणि तुमचे दात स्ट्रॉंग होण्याकरता तुम्ही जर रोझेल रेग्युलर प्यायला लागला तर तुम्हाला जॉईंट पेन, संधिवात, हाडातलं कार्टिलेज कमी झालंय, दुखतंय, फटिगनेस बॉडीमध्ये आलाय, हे होणार नाही. किंवा काही लोक मला म्हणतात की सर अचानक रात्री झोपलो ना मी की नंतर मला रात्र कळतच नाही की मला पाय आहे का नाहीये, गुडघ्याच्या खाली एकदम गळ्यासारखं वाटतंय, कमरेच्या खाली एकदम असं टिंगलिंग वाटायला लागतंय. याचा अर्थ तुमच्या बॉडीतलं कॅल्शियम कमी कमी होत चाललंय. होल्ड नाही, होल्ड म्हणजे मला सांगा, कॅल्शियम म्हणजे काय माहितीये का? आपण भिंत बांधतो, आपण बिल्डिंग बांधतो, 2 विटाच्या मध्ये आपण काय लावतो, सिमेंट लावतो. आता मला सांगा 2 विटाच्या मध्ये सिमेंट जर राहिलंच नाही तर काय व्हायला लागेल, ते ढासळेल ना, लूज वाटायला लागेल ना, अरे माझी ग्रिपच गेली राव, ताकदच नाही, असं गळाल्यासारखं वाटतंय. ह्याचा अर्थ अंगातले कॅल्शियम कमी झालंय. आणि जास्त कमी होतं कोणाचं, महिला मंडळ. कॅल्शियम अंगातलं कोण कमी करतं, साखर. त्यामुळे साखर घ्यायची नाही, गुळ प्यायचा मस्तपैकी. हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या हातापायात मुंग्या येतात, ओके, तर तसं तुम्हाला त्रास होणार, किंवा बधीर होतात हातपाय, सुंब पाडतात आपण त्यांना म्हणूया, तर ते सगळं काही होणार नाही. रोझेल प्यायला सुरुवात करा. याच्यानंतर अजून काय ह्याचा फायदा आहे, सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये आहे मुबलक प्रमाणात इम्प्रूव्ह युअर इम्युन सिस्टम, तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हे तुम्हाला प्यायचंय रोझेल. आणि याच्यामध्ये तुमच्या बॉडीला काय मिळतो, भरपूर व्हिटॅमिन सी. अल्मायटी, अल्मायटी म्हणजे अल्मायटी गॉड. आपण एखादा माणूस गेल्यावरती काय म्हणतो, अल्मायटी गॉड. त्याला गिव्ह हिम रेस्ट ऑफ पीस, म्हणजे त्यांना मृतात्म्याला शांती मिळू दे. आता तर सगळ्यात महत्वाचं, बॉडी व्हिटॅमिन सी जर मिळालं नाही तर तुम्ही अल्मायटी व्हाल, तसं व्हायला नको. त्याच्यामुळं हे तुमची प्रतिकार शक्ती वाढवतं. आणि सगळ्यात महत्वाचं, इट इज इझियर टू फाइट ऑफ ऑल काइंड्स ऑफ नॅस्टी व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. म्हणजे जे व्हायरल इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये जातं, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया, कांजिनिया, गोवर, डोळे आले, असलं मला साथीचे आजार, पॅन्डेमिक यायलाच नको. किंवा मी काय चुकून काय खाल्लं पिल्लं उलट तर माझ्या पोटात काय त्रास व्हायला नको. त्याच्याकरता मी जर रोझेल प्यायला सुरुवात केलं तर माझी बॉडीची प्रतिकार शक्ती चांगली राहते, रक्ताभिसरण चांगलं होतं, माझे हिल्स म्हणजे तुमच्या जखमा अंगामध्ये काय असतील किंवा तुम्ही ऑपरेशन करून आलाय, रिकव्हरी फास्ट व्हायला लागेल, तुमच्या रक्तातली साखर कंट्रोल करायचं काम करतं, तुमचा दमा कमी करतं, दम तुम्हाला कमी लागायला लागतो, तुमचा श्वास चांगला व्हायला लागेल, तुमची आईसाईट, तुमचे डोळे चांगले व्हायला लागतात. डोळे चांगले होण्याकरता फक्त गाजरच काम करत नाही, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पट रोझेल काम करायला लागतं. म्हणून त्या रोझेल. याच्याशिवाय जर तुम्हाला काय म्हणतो मी, हेल्प यू टू स्टे फिट, जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचंय, फिजिकल फिटनेस तुमचा 1 नंबर चांगला राहायचा असेल तर तुम्हाला घ्यायचंय रोझेल. कारण हे रोझेल जर तुम्ही रेग्युलर चांगलं चांगलं पीत राहिला तर तुम्ही जे नको ते खात राहता ना, हॉटेलिंग जास्त खात राहता, चायनीज खात राहता, मिसळपाव, वडापाव, किंवा काय म्हणून स्लाइस असं ब्रेड खात राहता तुम्ही, त्यात काहीतरी भरता, हे जर तुम्ही भरपूर असं खाल्लं की जे पचतच नाही, पण बॉडीमध्ये इंटेक साखर जास्त गेली, कार्बोहायड्रेट जास्त गेले, स्टार्च फॉर्मेशन तयार झालं, तर तुमचं वेट वाढायला लागेल. तुम्ही बघा ना काय काय मुलं किंवा जे कंपनीत कामाला लागतात, आयटी सेक्टर मधली माणसं बघा कशी असतात, 80, 90, 100, 102, अरे कशाला 100, 102? याचा अर्थ तू असं काहीतरी खातो ते डायजेस्ट होत नाही, तुझ्या बॉडीत एन्झाईम कमी पडायला लागतात. मग तुम्ही जर रोझेल प्यायला सुरुवात केलं तर एक एन्झाईम ॲमिलेज तयार व्हायला लागतं आणि हे प्रमाणात राहतं, जास्त होत नाही, कमी होत नाही. त्याच्यामुळे हे तुमचा वेट लॉस करायला पण मदत करायला लागतं आणि तुम्हाला फिजिकली फिट, तंदुरुस्त ठेवायला लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला रोझेल पिणं खूप महत्वाचं आहे.
याच्यानंतर सबसे खतरनाक रोग, हेल्प्स टू ट्रीट कॅन्सर. कॅन्सरच्या इलाजाकरता तुम्हाला रोजेल घ्यायचं आहे. का माहितीये का? सगळ्यात महत्वाचं, आता कॅन्सर शब्द ऐकला तरी तुम्हाला भीती वाटायला लागते आणि खरंच डेंजर प्रकार आहे तो. म्हणजे एकदा जर का सुरू झालं तर कंट्रोलच्या बाहेर जातं ते. त्यामुळं अनदर ग्रेट बेनिफिट ऑफ हिबिस्कस फ्लावर, हिबिस्कस म्हणजे रोजेल. Cancer treatment as noted by various studies, high dosage of vitamin C. सगळ्यात जास्त तुमच्या बॉडीमध्ये दररोज व्हिटॅमिन सी ची भरमार असेल. व्हिटॅमिन सी रिच रोजेल ज्यूस helps your body to fight cancer when combined with chemotherapy drugs. म्हणजे तुम्ही केमो घेत असाल, तुम्ही रेडिएशन घेत असाल, तर तेव्हा रोजेल ड्रिंक पण त्याला प्यायला द्या. त्याच्यामुळे अलॉंग विथ केमो त्याचा साइड इफेक्ट बॉडीला काय राहणार नाही. इन ऍडिशन टू दॅट, अनलाइक ड्रग्स, इट डज नॉट कॉज गुड सेल्स. त्या तुमच्या बॉडीतल्या चांगल्या पेशींना अजिबात धक्का लावणार नाही, पण कॅन्सर पेशींना पकडून पकडून मारेल आणि बॉडीत नवा अपटोसिस म्हणजे असं पकडून ऑपरेशन करतं असा मस्त वेगळी आणि बॉडीतनं बाहेर काढून टाकायला मदत करायला लागेल. त्यामुळे रोजेल प्यायला सुरुवात करा, हे खूप फायदेशीर आहे. किंवा ज्या लोकांना श्वास असा मोठा घेता येत नाही, ज्यांना दम लागतो, धाप लागतो, त्यांनी जर रोजेल प्यायला सुरुवात केलं तर, ज्या लोकांना अस्थमा, ब्रॉन्कायटिस, नाक सोडल्यासारखं वाटतंय, डिस्कम्फर्टनेस जाणवतो, त्यांना श्वास चांगला घेता येईल. रोजेल प्यायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांचं नवीन लग्न झालीये आणि आता बेबी प्लॅन करतायत, त्यांना मूल तर पाहिजे, मग अशा लोकांसाठी रोजेल एक वरदान आहे. इफ यू आर प्लॅनिंग अ बेबी और ऑलरेडी हॅव अ किड्स, किंवा तुम्हाला आता ऑलरेडी मुलं आहेत, रोजेल ज्यूस और हिबिस्कस फ्लावर टी शुड बी ऍडेड टू द डेली डायट. जर तुम्ही रोजेल ज्यूस दररोज प्यायला सुरुवात केला, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, तरुणांना, लग्न झालेल्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना, तर काय फायदा होतो? स्टडीज हॅव शोन दॅट द कन्झम्पशन ऑफ फूड्स, ड्रिंक्स रिच इन कॅल्शियम. ओके, मग ह्याच्यामुळं जर माझ्या बॉडीत पुरेसं कॅल्शियम गेलं तर डिक्रीज द चान्स ऑफ रिटार्डेशन इन चिल्ड्रन. जी मुलं थकून जातात, दमून जातात, अभ्यास होत नाही किंवा कमजोर पडायला लागतात, आजारी पडायला लागतात, त्या मुलांना फायदा होतो. नॉट ओनली दॅट, बट इट विल ऑल्सो इम्प्रूव्ह युअर ओव्हरऑल नर्व फंक्शन. म्हणजे चेतासंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, अलर्टनेस, अख्खं ओव्हरऑल पॅकेज आहे रोजेल म्हणजे. हे जर तुम्ही दिलं तर तुमचा स्ट्रेस, ताण तणाव कमी व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या महिला तणावात असतील त्यांना बाळ कसं काय होणार हो? त्याच्यामुळे तणाव घालवण्याकरता हॅपी हार्मोन, ओके, त्याच्याकरता तुम्ही रोजेल प्यायला सुरुवात करा. सगळ्यांना द्या, याचा बॉडीला भरपूर फायदा व्हायला लागेल. रोजेल मध्ये काय आहे? रोजेल हिबिस्कस नाव आहे त्याचं, आणि 100 ग्रॅम इडिबल पोर्शन ऑफ रोजेल, रोजेलची पानं मी जर 100 ग्रॅम खाल्ली तर त्याचे 242 मिलीग्रॅम कॅल्शियम जातो, 483 मायक्रो मिलीग्रॅम व्हिटॅमिन ए जातं, 9 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी जातं. रोजेलची फुलांचा पण फायदा आहे, पानांचा पण फायदा आहे. ओके, 215 मिलीग्रॅम कॅल्शियम जातो, 51 मिलीग्रॅम मॅग्नेशियम जातो, 12 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी जातो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, रोजेलचं झाडच तुम्हाला खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, हे जर तुम्ही घेतलं तर याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. रोजेल नॉर्मली साऊथ आफ्रिकेच्या आसपास त्या उगवतं. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं, रोजेल ज्यूस स्पेशली मेड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट रोजेल कॅलिक्स. मगाशी मी सांगितलं व्हिटॅमिन सी भरपूर आहे, अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये भरपूर आहेत, तुमची हाडं बळकट ठेवतं, दात चांगले ठेवतं, बीटा कॅरोटीन, B1, B2, B6 मगाशी मी तुम्हाला सांगितलंय, प्रतिकारशक्ती चांगले ठेवतो. कॅल्शियम, आयर्न आणि फॉस्फरस हे तुमच्या बॉडीला खूप महत्वाचं आहे, तुमच्या शरीराच्या बांधणी करता, हेल्थ मिळण्याकरता. म्हणजे तुमचे दात चांगले पाहिजेत, हाडं चांगली पाहिजेत, नंतर तुमचं किडनीचं फंक्शन चांगलं असायला पाहिजे, तुमचं रक्त शुद्ध असायला पाहिजे, हिमोग्लोबिन चांगलं राहायला पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला रोजेल प्यायचं आहे. आणि जगातला सगळ्यात मोठा स्त्रोत
व्हिटॅमिन सी कशात आहे बघा. व्हिटॅमिन सी जर भरपूर तुमच्या अंगात असेल तर काय काय फायदा होतो. व्हिटॅमिन सी, ज्योती मॅडमना सांगा व्हिटॅमिन सी याच्यामध्ये किती भरपूर आहे ते. मे रिड्यूस युअर रिस्क ऑफ क्रोनिक डिसीज. ज्या लोकांच्या बॉडीमध्ये क्रोनिक आजार आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यांना व्हिटॅमिन सी भरपूर मिळायला लागतं. आणि व्हिटॅमिन सी जर बॉडीत भरपूर जात असेल तर तुम्हाला क्रोनिक आजार येणारच नाही. क्रोनिक आजारांची नावं सांगा बरं. हार्ट अटॅक, कॅन्सर, ओके, डायबिटीस, हे क्रोनिक आजार आहेत. आणि व्हिटॅमिन सी बॉडीत भरपूर असेल तर तुमचा बीपी सुद्धा प्रमाणात राहतो, तुमचा हृदयविकार मला होणार नाही, तुमचा हार्ट फंक्शनिंग चांगलं चालायला लागेल. व्हिटॅमिन सी बॉडीत भरपूर असेल तर बॉडीत एक्सेस युरिक ऍसिड जनरेट होणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला आमवात, संधिवात वेगळा, आमवात वेगळा, आमवात अजिबात होणार नाही. व्हिटॅमिन सी, ओके. त्याच्यामुळे रोजेल प्यायला भरपूर सुरुवात करा. आणि हे आंबट अजिबात लागत नाही, प्यायला छान लागतं, खट्ट बिट्ट काय नाहीये. आणि ज्या लोकांना आयर्न डिफिशियन्सी आहे म्हणजे रक्ताची कमतरता, त्यांना प्यायला द्या. प्रतिकारशक्ती चांगली वाढते, मेमरी वाढते, स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळं विचार करा रोजेल कधी प्यायचं ते, आणि प्यायला सुरुवात करा, चांगले विचार यायला लागतील. मग इथं आपण तुम्हाला काय कायशी फळं दाखवली होती. या सगळ्यात व्हिटॅमिन सी जास्त कशामध्ये आहे? रोजेल. त्याच्यामुळे हे भरपूर तुमच्या खाण्यात पिण्यात ठेवा. आणि कोरोनामध्ये काय सांगितलं होतं मोदींनी तुम्हाला? व्हिटॅमिन सी का सब फ्रूट्स ले लो, आप जितना खा पी सकते हो, इम्युनिटी बढ़ाओ, इम्युनिटी बढ़ाओ. इम्युनिटीचा पप्पा आहे आपल्याकडे, रोजेल. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी तुमच्या खाण्यात पिण्यात दररोज ठेवा. याचा फायदा काय काय असतो? आता सगळ्यात महत्वाचं, याचा तुम्ही फोटो काढा, फोटो. रोजेल पिण्याचे फायदे: मासिक पाळीचे त्रास कमी होतात, त्याच्यानंतर ज्यांच्या अंगाला सूज येते, त्यांचं पोट दुखत राहतं, त्यांची पचन संस्था कमजोर आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना म्हणजे मूड गेलाय, मूड राहत नाही, डिप्रेशन आलंय, त्यांना अँटी डिप्रेसंट म्हणून आपण रोजेल पिऊ शकतो. अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत. बीपी कंट्रोल राहायला लागेल. हेल्दी प्रेग्नन्सी म्हणजे सतत 9 महिने बाळ हेल्दी पोटात वाढ व्हायला पाहिजे, त्याच्याकरता प्रेग्नन्सी पिरियड मध्ये व्हिटॅमिन सी खूप महत्वाचं आहे. बाळाची चांगली वाढ व्हायला, फिटसची वाढ होण्यासाठी रोजेल प्यायला सुरुवात करा. मेंटेन्स हेल्दी टीथ आणि गम्स, दात आणि हिरड्या चांगल्या मजबूत राहण्याकरता रोजेल प्या. प्रोटेक्स लिव्हर, कलेजा, दिल पे कलेजा, रक्कर, तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन व्हायला नको, पित्ताशयात खडे व्हायला नको, चांगलं पचायला पाहिजे, छातीत कळ मारायला नको, त्याच्याकरता रोजेल प्यायला सुरुवात करा. नॉन कम्युनिकेबल डिसीज हे खूप भयंकर आजार असतात. ग्रोईंग बर्डन ऑफ इंडिया. नॉन कम्युनिकेबल डिसीज कशाला म्हणतात? हार्ट अटॅक, डायबिटीस आणि कॅन्सर. आता कोरोनाची भीती एवढी घातली त्या टीव्ही वरती, पण कोरोनामुळे जेवढी लोक जात नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोक मारतात दररोज, हार्ट अटॅक मुळे, डायबिटीस मुळे, कॅन्सर मुळे. आणि कंडिशन किती खतरनाक आहे बघा. ही कंडिशन असं सांगते, नॉन कम्युनिकेबल डिसीज डेथ्स इन इंडिया. द नंबर्स मध्ये काय सांगतात की भारतामध्ये 95 म्हणजे जवळपास 9.5 लाख लोक कॅन्सरमुळे दरवर्षी मरतात. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर डिसीज याच्यामध्ये तर जवळजवळ असं मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये कोटी लोक जात आहेत. 1 कोटीच्या आसपास लोक दरवर्षी, 72 मिलियन कार्डिओव्हास्क्युलर डिसीज मुळे लोक मरतायत. डायबिटीस हे पण अगदी कोटीच्या घरातला आकडा आहे, जवळपास कोटी झालं ते. म्हणजे असं म्हणतात की 6 पैकी एकाला डायबिटीस व्हायला सुरुवात झालीये. म्हणजे 62.4 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. आता 62 मिलियन म्हणजे 62 इंटू 10 लाख, मोजा किती झालं ते. 6 कोटीच्या आसपास जात आहे. डायबिटीसचे पेशंट भारतामध्ये तेवढे आहेत. त्यानंतर दम्याचे पेशंट 30 मिलियन, 30 लाख लोक. ओके, एवढ्या लोकांना क्रोनिक रेस्पिरेटरी आजार आहेत. स्ट्रोक म्हणजे ब्रेन हॅमरेज होतो, पॅरालिसिस, लकवा, स्ट्रोक मुळे लोक मारतात. हे सगळे म्हणतात नॉन कम्युनिकेबल डिसीज. हे पण डेंजर झालेत. याच्याकरता रोजेल त्यांना पाजायला सुरुवात करा, ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि इथे एक चार्ट दिलाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, टॉप किलर डिसीजेस.
म्हणजे जर आपण बघितलं की 1 लाख लोकांच्या पैकी लोक आकडे कसे कसे मारतात, 1 लाख लोकांच्या पैकी डायबिटीस मुळे मारणाऱ्या लोकांची संख्या आहे 227.3. न्यूरोलॉजिकल कंडिशन्स 168.5. ओके, मेंदूचे आजार 269.9. टीबीचा आजार 683 लोक 1 लाखातली मारतात कॅन्सरमुळं. 470 लोक मारतात पचन संस्थेचे आजार. 482 लोक मारतात श्वसन संस्था, दमा, ब्रॉन्कायटिस. हार्ट अटॅक मुळे मारतायत लोक 2,500च्या आसपास लाखामधली. आणि श्वसन संस्था रेस्पिरेटरी कोरोना 1246 लोक मारतायत. आणि इथे काय लिहिलंय, आतड्यांचे आजार, अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, आतड्यांचे कॅन्सर, त्याच्यामुळे लोक मारतात 586. किती भयानक सगळ्या आपल्या बॉडीच्या आजूबाजूला चाललंय. आपलं बॉडी मेंटेन ठेवायची असेल तर रोजेल प्यायला सुरुवात करा, हे खूप फायदेशीर आहे. मग आता माणसं अडकले डेथ ट्रॅप, जाळं झाले जाळं. कॅन्सर किल्स मोर दॅन 7 लाख पीपल इन इंडिया. दरवर्षी 7 लाख लोक मारतायत कॅन्सरमुळं. त्यातले 53% पुरुष आहेत, 47% बायका मारतायत. मग पुरुषांना कुठले कॅन्सर होतात? ओरल कॅव्हिटी, तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, कोलोट्रॅक्टल कॅन्सर, ऍसोफॅगस, अन्ननलिकेचा कॅन्सर, हे पुरुषांना होतात. महिलांना कुठले कॅन्सर होतात? ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर. हे डेंजर प्रकार मधनं वाचण्यासाठी तुम्ही दररोज रोजेल प्यायला सुरुवात करा. हे आपल्या खूप फायद्याचं आहे. आता गंमत अशी आहे, लोक अभिमानाने सांगतात सर मी इन्शुरन्स काढलाय, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला माहितीये का, नंबर ऑफ इलनेस कवर्ड इन द पॉलिसी इज व्हेरी फ्रॉम. प्रत्येक कंपनी सांगते की कंडिशन वेगळं आहे. काही पॉलिसी 5 ते 10 हजारातच देतात इन्शुरन्स असतो, काही ना 30,000वरतीच असतो, काही ना अॅन्युअल सांगतात, हे तुमच्यात कव्हर नाही बरं का. त्यामुळे इन्शुरन्स एक बनावा आहे. पण एवढं सगळं करण्यापेक्षा त्याच्यात फक्त कव्हर काय करतात, हार्ट अटॅक, कॅन्सर, स्ट्रोक आणि कोमा पेशंट फक्त कव्हर असतात. पण टाईप 2 मध्ये लोक आजारच घेत नाहीत. टाईप 2 मध्ये इन्शुरन्स मध्ये रिकव्हरीच नाहीये. ह्याच्यात दवाखान्यात तुमचा पैसे भरत नाही. कुठले आजार आहेत त्याच्यामध्ये? पॅरालिसिस, कोरोनरी बायपास सर्जरी, पाय कट करावा लागला, किडनी फेल्युअर, सिव्हिअर जळले लोक नाही का, आगीत जळाले, घरात भडका उडाला, पार्किन्सन, अचानक वाचा तुमची गेली, मोठा ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचा आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस एक आजार असतो, मोटर न्यूरॉन डिसीज, मस्क्युलर डिस्ट्रोफी, त्याच्यानंतर एंड स्टेज लिव्हर फेल्युअर, त्याच्यानंतर मेंदूतली गाठ, प्लास्टिक अॅनिमिया. प्लास्टिक अॅनिमिया म्हणजे 6 सेल म्हणतो आपण त्याला. हार्टचा वॉल बदलायचा आहे, ते नाही इन्शुरन्स मध्ये कव्हर होत. बॅक्टेरियल मेनंजायटिस, मेंदूचा आजार आहे. त्याच्यानंतर एरोट्रिक डिसीजेस, अशा आजारात इन्शुरन्सच नाही. इन्शुरन्स वरती डिपेंड राहून महिन्याला किंवा वर्षाला 15-20 हजार भरण्यापेक्षा तेवढं रोजेल प्या ना तुम्ही, तेवढ्या स्पिरुलिना खाना तुम्ही, ही कंडिशनच येणार नाही. टाईप 3 मध्ये तर अजिबात येत नाही, इन्शुरन्सच मिळत नाही, उपयोगच नाही होत. कुठलं? स्मोकिंग, तंबाखू, दातांचे आजार, कॉस्मेटिक सर्जरी, इनफर्टिलिटीचे आजार, HIV, एड्स, ट्रीटमेंट आउटसाइड इंडिया. इंडियाच्या बाहेर जाऊन आजारी पडला तर नाही मिळणार. इलनेस ऑकरिंग ड्यू टू अन इंटरनल एक्सटर्नल कोनोजायझल डिसऑर्डर किंवा संसर्गजन्य आजार, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीत मिळत नाही, ट्रीटमेंट फॉर रिप्रोडक्शनला मिळत नाही, प्रेग्नन्सी और चाइल्ड डिलिव्हरीत पैसे मिळत नाही इन्शुरन्सचे. हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा तुरला खा, नॉर्मल डिलिव्हरी होईल, त्याची वाट बघू नका. हाय आम्हाला डिलिव्हरीचे पैसे मिळतात. अरे बाळ मतिमंद गतिमंद आलं तर काय करणार, बाळाची डेथ झाली तर काय करणार. म्हणून रोजेल प्या, देशांचे प्रोडक्ट खायला सुरुवात करा. क्रिटिकल इलनेस कॅन अफेक्ट एनीवन, कधी पण कोणाला काही होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमच्या एक लक्षात ठेवा, 1 in 4 वुमन आर अफेक्टेड बाय क्रिटिकल. 4 पैकी एका महिलांना 65च्या वर बघू शकत नाही, किंवा 5 पैकी एक पुरुष 65च्या वरती जगू शकत नाही. एवढं सगळं खा प्या, निरोगी राहा, चांगलं जगा, वापरा ना आपले डीएक्सएनचे प्रोडक्ट सगळे, आणि हेल्दी राहा. याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. नको ते कोक कॅन ह्याच्या करता पोरं पैसे घालवतात. तुम्ही काहीतरी पार्टीतनं ड्रिंक पिताय, मॉलला जाताय, नको ते आणताय, ते काय आणत बसू नका. हे वापरा, निरोगी व्हा. आणि आपलं रोजेल किती स्वस्त आहे बघितलं का? 515 रुपयाला जवळपास 200 मिली तुम्हाला प्यायला मिळते. 250 मिली मला वाटतं, 250 मिलीची बॉटल आहे. आणि मग मी तर तुम्हाला असं लोकांना सांगतो डीएक्सएनच्या, तुम्ही नोनिझी देता ना, नोनिझी जवळपास 1600 रुपयाचं,
त्याच्यामध्ये 4 रोझेलच्या बाटल्या येतील आणि पीव्ही पण किती होतील तुमचे? तिथं होते 480 पीव्ही, इथं किती होतील? इथं होतील 700 पीव्ही व्हायला लागतील तुमचे. म्हणजे पीव्ही पण वाढले, एसपी वाढले, कन्झम्पशन वाढलं, व्हिटॅमिन सी भरपूर गेलं, फायदाच फायदा. त्याच्यामुळं हे आजपासून रोझेल रिकमेंड करा. खूप चांगलं प्रोडक्ट आपल्याकडे आलंय, भरपूर फायदा व्हायला लागेल. चॅलेंज आपल्याकडे खूप आहे तो, पण आपल्याकडे सोल्युशन पण चांगले चांगले आले. त्या सोल्युशनचा फायदा घ्या आणि थँक्यू. कमांड DXN.